श्रीरामपूर हादरलं, व्यापाऱ्याला धमकी, मुलाला मारहाण, पोलीस ठाण्यासमोरच रक्तरंजित राडा। श्रीरामपूर शहरात काही दिवसांपूर्वी उद्योजक आकाश दुबे हत्या प्रकरणांमुळे व्यापाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता आणि आता पुन्हा एकदा शहरात व्यापाऱ्याला धमकी आणि मारहाणीच्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे। या प्रकरणात तक्रारीनुसार भाजपाचे पदाधिकारी बंडू कुमार उर्फ बंडू शिंदे, त्यांचा मुलगा ऋतुराज बंडू कुमार शिंदे आणि अजय रणवरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नेमकं काय घडलं पाहूया संपूर्ण घटनाक्रम। नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीमप्रहार न्यूज मराठी। श्रीरामपूरच्या थत्ते ग्राउंड परिसरातील व्यापारी सागर किशोर भागवत यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार 28 जुलै 2026 रोजी भाजपाचे पदाधिकारी बंडू कुमार उर्फ बंडू शिंदे यांनी त्यांच्याकडे येऊन जुना गुन्हा मागे घेण्यास सांगितले। तक्रारीनुसार केस मागे घेतले नाही तर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी देण्यात आली। दुसऱ्या दिवशी 29 जुलै रोजी दुपारी तक्रारदारांचा मुलगा राज भागवत गांधी पुतळा परिसरातून मोटरसायकलवर जात असताना ऋतुराज बंडू कुमार शिंदे याने मोटरसायकल आडवी घालत कट मारल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। रात्री 8च्या सुमारास थत्ते ग्राउंड येथे राज भागवत, त्याचे मित्र आयुष्य ढवळे आणि वेदांत सूर्यवंशी बसले असताना तेथे ऋतुराज शिंदे आणि अजय रणवरे आले। तक्रारीनुसार त्यांनी शिवगाळ केली आणि मारहाण केली। मुलाचा फोन आल्यानंतर सागर भागवत घटनास्थळी पोहोचले। त्यांना ही शिवगाळ करून तुला बघून घेतो अशी धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। पण खरी खळबळ त्यानंतर उडाली। तक्रार देण्यासाठी दोन्ही बाजू श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पोहोचल्या, मात्र तक्रारीनुसार आणि उपलब्ध माहितीनुसार पोलीस ठाण्यासमोरच पुन्हा हाणामारी झाली। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे सांगितले जात आहे। या घटनेत काही जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहे। या प्रकरणात दोन्ही बाजूंनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। त्यामुळे या प्रकरणातील सर्व आरोपांची सत्यता पोलीस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होईल। या घटनेने अनेक गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत। जर एखाद्या व्यापाऱ्याचा आरोप असेल की त्याच्यावर जुनी केस मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला तर त्याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे। जर पोलीस ठाण्यासमोरच हाणामारी होत असेल तर कायदा आणि सुव्यवस्थेबाबत नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे। आकाश दुबे हत्या प्रकरणानंतर व्यापाऱ्यांमध्ये आधीच असुरक्षिततेची भावना व्यक्त होत असताना या नव्या घटनेमुळे ती चिंता आणखी वाढली आहे। या प्रकरणात भाजपा पदाधिकारी बंडू कुमार उर्फ बंडू शिंदे, ऋतुराज बंडू कुमार शिंदे आणि अजय रणवरे यांच्या विरोधात तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र यातील आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत आणि संबंधित आरोपींची बाजू सार्वजनिकरित्या समोर आलेली नाही। या प्रकरणाचा अंतिम निष्कर्ष पोलीस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होईल। तोपर्यंत एकच प्रश्न कायम आहे, श्रीरामपूरमधील व्यापारी खरोखर सुरक्षित आहेत का आणि कायद्याची भीती सर्वांना समान आहे का? अशाच नवनवीन स्पेशल रिपोर्टसाठी पाहत राहा भीमप्रहार न्यूज मराठी। नमस्कार।